ओके, तर आजचं आपलं थर्मोडायनामिक्सचं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे, काल आपण याच्यामध्ये आतापर्यंत सिस्टीम काय असतं पाहिले, सराउंडिंग काय असतं पाहिले, बाउंड्री काय असतं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ सिस्टीम पाहिले आपण. त्यानंतर स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन पाहिलं, प्रॉपर्टीज पाहिलं. प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर पुढे काय पाहिलं आपण, प्रोसेस पाहिलं वेगवेगळ्या. कोणत्या कोणत्या होत्या, आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसो कोरिक आणि एडियाबॅटिक प्रोसेस हे आपण पाहिलेले आहेत. नंतर आपण हीट म्हणजे काय पाहिलं, आपण वर्क म्हणजे काय पाहत होतो. आणि वर्क म्हणजे काय पाहत असताना, वर्क म्हणजे काय पाहत असताना त्या ठिकाणी आपण इथपर्यंत आलो होतो की डब्ल्यू, आपण एक कंटेनर इमॅजिन केला होता. आपण एक कंटेनर घेतला होता, एक कंटेनर घेतला होता, बरोबर का. या कंटेनरला एक फ्रिक्शनलेस मुवेबल पिस्टन बसवला होता आपण. आतमध्ये एक गॅस आपण एनक्लोज केला होता. त्या गॅसचं प्रेशर आपण म्हटलं होतं पी गॅस, आणि त्याच्यावरती बाहेरून लागणारं प्रेशर जे होतं ते होतं आपलं पी एक्सटर्नल. आपण एक सँडचा पार्टिकल ठेवत होतो, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होता ए. काय होतं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. काय होतं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए होता. थोड्या वेळानंतर काय झालं, आपण सँडचा पार्टिकल जो होता, ओके, आधी आपण खूप सारे सँडचे पार्टिकल टाकले होते इथे, त्याच्यामुळे पिस्टन आपला थोडा थोडा काय होत होता, खाली होतो. आता मी काय केलं, त्याच्यातलं एक छोटासा पार्टिकल, एक एक पार्टिकल मी काढत होतो. जसं जसं पार्टिकल मी काढत होतो तसं तसा पिस्टन काय होत होता, वरती येत होता. पिस्टन काय होत होता, मी बाहेरचा ठेवलेला सँडचा पार्टिकल काढतोय, पिस्टन काय होतोय तुमचा वर येतोय. पिस्टन वर येतोय, आतला गॅस काय करतोय, बाहेर प्रेशर एक्झर्ट करतोय, कारण तो जास्त होतोय बाहेरच्या एक्सटर्नल प्रेशर पेक्षा. आणि गॅस काय होतो तुमचा एक्सपांड होतोय. गॅस काय होतो तुमचा एक्सपांड होतो. गॅस काय होतो तुमचा, काय होतोय गॅस एक्सपांड. आणि जी पिस्टनची मुवमेंट झाली ती छोटीशी झाली, त्याला म्हटलं आपण डीएल. काय म्हणतो त्याला आपण फॉर्म्युला काढला होता की पिस्टनच्या एक एक प्रकारे आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. काय करतोय, आता फोर्स रिमूव्ह करतोय ना, फोर्स अप्लाय किंवा रिमूव्ह केल्यावरती काय होतं, पिस्टनची मुवमेंट होते. दॅट इज एफ इंटू फोर्स अप्लाय करतोय आणि मुवमेंट किती छोटीशी डीएल. त्यामुळे काय होतं, हे वर्क डन होते. काय होतं, हे वर्क डन. वर्क डन पण कसं आहे तुमचं, हे छोटं वर्क डन. वर्क डन कसं आहे, दॅट इज डीडब्ल्यू. बरोबर. जर टोटल वर्क डन काढायचं तर काय करायला लागेल, याला इंटिग्रेट कुठून कुठे, W1 टू W2 विच इज इक्वल टू, बोला इंटिग्रेशन कुठून, DF इंटू DL, F इंटू DL. इंटिग्रेशन W काय येणार तुमचं, टोटल वर्क डन. काय येणार तुमचं, स्मॉल वर्क डनला इंटिग्रेट केल्यावर काय मिळणार तुम्हाला, टोटल वर्क डन त्या ठिकाणी मिळेल. टोटल वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला कसं लिहू शकतो मी, प्रेशर अपॉन प्रेशर इंटू ए इंटू डीएल. पी, आता ए इंटू डीएल काय असतं, ए इंटू डीएल म्हणजेच काय, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. याला इंटिग्रेट केलं कुठून, V1 टू V2 म्हणजे काय येणार, W इज इक्वल टू P इंटू डीव्ही. P इंटू डीव्ही, वेर W इज इक्वल टू P इन ब्रॅकेट V2 मायनस V1. बरोबर. डेल्टा V ची व्हॅल्यू काय होती, V2 मायनस V2 मायनस. आता साइन कन्व्हेन्शन साठी आपण पाहिलं होतं, हे काय असतं, पी गॅस इंटू डेल्टा पी. कारण आपण आतलं प्रेशर नाही मोजू शकत, बाहेरचं मोजतोय आणि ते ऑपोजिट आहे, म्हणून साइन काय आलं आपलं निगेटिव्ह. साइन काय आलं आपलं, फायनली डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं, मायनस पी एक्सटर्नल इंटू मायनस पी गॅस इंटू डेल्टा व्ही. आता आपल्याला माहिती आहे आयडल गॅस इक्वेशन काय असतं, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. त्याच टाइप मध्ये आहे की पीव्ही आपल्याकडे काय, पी डेल्टा व्ही इज इक्वल टू, यालाच मी कसं लिहू शकतो पहा, एन आर डेल्टा टी. काय लिहू शकतो मी, नंबर ऑफ मोल्स मध्ये कॉन्स्टंट, आर गॅस कॉन्स्टंट, टेम्परेचर मात्र बदलते, टेम्परेचर माझं बदलते. किंवा समजा फॉर गॅसियस ऍटम असेल, फॉर गॅस, जर तुमची गॅसियस मॉलिक्युल्स असतील सगळे, तुम्हाला गॅस दिलाय आणि गॅसची रिएक्शन होते आणि त्या गॅसच्या रिएक्शन मध्ये तुम्हाला वर्क डन काढायचंय आणि रिएक्शन तुमची कॉन्स्टंट टेम्परेचरला होते. कधी होते रिएक्शन, रिएक्शन कधी होते तुमची
कॉन्स्टंट. जर कॉन्स्टंट टेम्परेचरला रिॲक्शन होते तर डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. बरोबर का? थांबा. ठीक आहे. जर कधी झाली रिॲक्शन तुमची कॉन्स्टंट टेम्परेचरला झाली आणि सगळे रिॲक्टंट कसे आहे तुमचे, गॅसेस आहे. रिॲक्टंट कसे तुमचे, गॅसेस. तर कसं लिहिणार तुम्ही, पी डब्ल्यू लिहायच्या ऐवजी तुम्ही असं लिहू शकता, डेल्टा एन जी आर टी. सर डेल्टा टी का नाही लिहिलं, टेम्परेचर काय तुमचं कॉन्स्टंट आहे, मग ते जे आहे तेच फक्त नंबर ऑफ मोल्स तुमचे बदलतील. असं जर असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकता. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं त्या ठिकाणी तर आपल्याकडे डब्ल्यू चे फॉर्म्युला पहा. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही विच इज इक्वल टू मायनस एन आर डेल्टा टी इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर टी. डेल्टा एन जी आर टी. काय डाऊट, काय डाऊट, अवकळलंय का? नक्की. हे झाले तुमचे डब्ल्यू चे फॉर्म्युले. सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचं एक साथ, या पटकन. हे झाले तुमचे डब्ल्यू चे फॉर्म्युले. डब्ल्यू इज इक्वल टू काय काय लिहू शकतो सर, आता कोणता फॉर्म्युला वापरायचा नक्की, तुमच्या रिॲक्शन मध्ये किंवा तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय दिले त्याच्यावरती हा कोणता फॉर्म्युला वापरायचा ते डिपेंड आहे. कळतंय? त्यांनी जर चेंज इन व्हॉल्यूम दिलाय आणि प्रेशर दिलंय, काय दिलं, चेंज इन व्हॉल्यूम आणि, तर हा फॉर्म्युला वापरा. त्यांनी नंबर ऑफ मोल्स दिलेत, प्रेशर दिलेलं नाही, हा फॉर्म्युला वापरा. त्यांनी टेम्परेचर चेंज दिला असेल तर हा वापरा. टेम्परेचर चेंज न देता प्रेशर पण नाही दिलेला, टेम्परेचर चेंज पण नाही दिलं, मग हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. कळतंय का? काय डाऊट, नक्की कळाले? या लिहून पटकन, या लिहून पण पटकन डब्ल्यू चा फॉर्म्युला लिहिला का? नेक्स्ट पा, साइन कन्व्हेन्शन पाहिलं होतं. डब्ल्यू तुमचा निगेटिव्ह येणार कधी, कसा येणार, कधी बरं बोला. वर्क डन इज, मी निगेटिव्ह विचारतो या, नक्की. वर्क डन इज बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. ओके, बाय द सिस्टीम ऑन दी सराउंडिंग. बरोबर का? पिस्टन तुमचा कुठे जाईल, वरती का खाली? वरती जाईल. गॅस काय होईल तुमचा, गॅस काय होईल तुमचा, एक्सपांड होईल. नेक्स्ट बोला इथे, वर्क डन ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, बाय दी सराउंडिंग. गॅस काय होईल तुमचा, कॉम्प्रेस होणार. गॅस काय होणार तुमचा, कॉम्प्रेस होणार. बरोबर. पिस्टनची मुवमेंट, पिस्टनची मुवमेंट आतमध्ये असेल. पिस्टनची मुवमेंट कुठे असेल तुमची, आतल्या डायरेक्शनने असणार आहे. काय डाऊट, इथपर्यंत नाही कळलं असं, कन्व्हर्जन दिले होते का, ज्यूल्स, ज्यूल्स एटीएम. बोला कसं करणार, 1 ATM इज इक्वल टू 101.3 जूल. अजून काय दिलं का, 1 कॅलरी, हा 4.18. नक्की, नक्की का 4.18 जूल्स, नक्की. अहो काय डाऊट, जूल्स किलो जूल करायचं असल्यावर काय करणार, जूल्स आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला जूल्स किलो करायचं किंवा कोणतंही युनिट आहे त्याचं कन्वर्जन तुम्हाला किलो जूल्स मध्ये करायचं. कसं किलो मध्ये करायचं, कशामध्ये करायचंय, म्हणजे नॉर्मल दिले तुम्हाला किलो मध्ये जायचे, काय करणार तुम्ही 1000 ने डिवाइड करणार. काय करणार, 1000 ने डिवाइड किंवा मल्टिप्लाय बाय 10⁻⁻³ बरोबर. जूलचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, किलो जूल्स मध्ये. कशाने करणार, मल्टिप्लाय बाय 10⁻² किंवा डिवायडेड बाय 10⁻³ किंवा डिवायडेड बाय 1000. डिवायडेड बाय 1000 आणि मल्टिप्लाय बाय 10⁻³ हे दोन्ही पण कसे आहेत, दोन्ही पण कसे आहेत, सेम. काय डाऊट, काय डाऊट. नेक्स्ट आज आपल्याला पाहिजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा तुम्ही ऑलरेडी शिकत आलाय खूप आधीपासून, बरोबर. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम. तुम्ही एनर्जी क्रिएट करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही, पण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू
दॅट इज एनर्जी ऍब्झॉर्ब, एखाद्या गोष्टीने एनर्जी ऍब्झॉर्ब केली ती कशाची इक्वल असते, एनर्जी. सर मॅथमॅटिकली सांगा बरं, अजून थोडस कळेल असं पहा. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी, एखादी गोष्ट एनर्जी ऍब्झॉर्ब करू शकते किंवा रिलीज करू शकते. आता एनर्जी एक्सचेंज होईल म्हणजे इन शॉर्ट काय होणार, एनर्जी एनर्जी एक्सचेंज करायचे दोनच वे आहेत. कोणते कोणते? एनर्जी एक्सचेंज एकतर कोणत्या फॉर्म मध्ये होईल आपली, हीटच्या फॉर्म मध्ये होईल किंवा वर्क डनच्या फॉर्म मध्ये होईल. वर्क डन केलं म्हणजे काय झालं, एनर्जी ट्रान्सफर झाली. एकतर एनर्जी गेन होईल किंवा रिलीज, आणि कोणत्या फॉर्म मध्ये होणार. म्हणजे जर तुम्हाला एनर्जी एक्सचेंज करायची असेल तर तुमच्याकडे दोन मेथड आहेत. एक तर तुम्ही हिटिंगनी एक्सचेंज करू शकता किंवा वर्क डनने करू शकता. सर एक्झाम्पल अजून थोडस इलॅबोरेट करून सांगा. फॉर एक्झाम्पल पहा, हा माझ्याकडे एक कंटेनर आहे. या कंटेनरला काय केले मी, एक गॅस एनक्लोज केलाय आणि ह्याच्यामध्ये मी एक फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन बसवलेला आहे. बसवलाय का? ठीक आहे. आता मी काय केलं, या गॅसला मी खालून हीट केलं. काय केलं मी, गॅसला बर्नर लावला मी खालून. ठीक आहे. काय केलं मी खालून, या गॅसला बर्नर लावलाय आणि त्याला मी काय केलंय, हीट केले. काय केलं त्याला मी. आता ज्या वेळेला मी हीट करेल त्यावेळेला हा गॅस काय करेल बरं, बोला. आत बाहेरची हीट ऍब्झॉर्ब करेल आणि काय होईल, गॅस एक्सपांड होईल. आणि जर गॅस एक्सपांड झाला तर पिस्टनची मुवमेंट, एनर्जी वाढली का गॅसची. कशामुळे वाढली एनर्जी, बिकॉज ऑफ कशामुळे वाढली एनर्जी, बिकॉज ऑफ. काय डाऊट, काय डाऊट. आता पहा, मी काय केलं, या गॅसला हीट करण्याऐवजी वरचा जो पिस्टन आहे मी त्याची मुवमेंट केली. पिस्टन वरचा जो काही प्रेशर आहे थोडस मी कमी केलं. पिस्टनची मुवमेंट काय होईल, वरती होईल. जर पिस्टनची मुवमेंट वरती झालं, गॅस काय होणार, परत काय होईल, एक्सपांड होईल. आणि सिस्टीम मध्ये काय होईल, वर्क डन होईल. सिस्टीम मध्ये काय होईल, दोन्ही केसमध्ये गॅसची एनर्जी वाढली का नाही. म्हणजे जर एनर्जीची वाढवायची असेल किंवा एनर्जीचा जर आपल्याला एक्सचेंज करायचा असेल तर दोन मेथड आहेत आपल्याकडे एनर्जीचा एक्सचेंज करायचं. एक तर तुम्ही कोणत्या मदतीने करू शकता, हीटच्या किंवा वर्क डनच्या. म्हणजे पहा, आणि त्याच्यामुळे काय होते, सिस्टीमची एनर्जी चेंज होते. सिस्टीमची काय होते, एनर्जी एक तर वाढू शकते सिस्टीमची एनर्जी किंवा एनर्जी कमी होऊ शकते. आणि सिस्टीमची स्वतःची एनर्जी कमी होते किंवा जास्त होते. सिस्टीमची स्वतःची एनर्जी म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी. म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी काय होतीये तुमची, वाढते किंवा दॅट इज इट इज चेंजिंग. इंटरनल एनर्जी दाखवतो आपण यू ने. कशाने दाखवतो, यू ने. आणि काय होतीये ती, चेंज. म्हणून डेल्टा. डेल्टा यू कशामुळे चेंज होते, एक तर हीट एक्सचेंज मुळे किंवा वर्क डन. म्हणजे फॉर्म्युला काय आला आपल्याकडे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस आणि डब्ल्यू कसा असतो आपला, क्यू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. बरोबर का. डब्ल्यू च हे आहे. वर्क डन कसं असतं आपलं, निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन साठी कसं घेतो आपण, निगेटिव्ह. म्हणजे फायनली फॉर्म्युला काय आला तुमच्याकडे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. क्यू कळलं का, अहो कळलं. हेच काय तुमचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हाच काय तुमचा फर्स्ट लॉ ऑफ. काय डाऊट, नक्की का. हा लिहून घ्या बरं, पुढे लागणार आहे. घ्या पटकन. शेवटचं लिहायची गरज नाही. हे आपलं ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण हे करूयात. एवढंच घ्या. डब्ल्यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ते फिजिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये थोडासा नियम चेंज होतो. ते साइन कन्व्हेन्शन वेगळं आहे, इथं वेगळं आहे. डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. झालं का इथपर्यंत, नक्की झाले. काय डाऊट, जायचे पुढे. आता आपण ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस पाहिल्या, कोणत्या कोणत्या पाहिल्या रे, कोणत्या कोणत्या प्रोसेस पाहिल्या. आज काय बसली रागाने बघते,
कोणत्या कोणत्या पाहिल्या आपण? सायक्लिक प्रोसेस पाहिल्या, आयसोथर्मल पाहिली. सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय? तुझ्यापासून सुरुवात तुझ्यापाशीच शेवट. बरोबर. नेक्स्ट काय पाहिली आपण? आयसोथर्मल म्हणजे चेंज इन टेम्परेचर, आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट, एडियाबॅटिक हीट Q इक्वल टू 0. बोला. आयसोबॅरिक चेंज इन प्रेशर कॉन्स्टंट. नक्की? काय डाऊट? नक्की का? 100%. मग जायचं का पुढे? पहा, जर प्रोसेस सायक्लिक आहे, प्रोसेस कशी आहे किंवा आयसोथर्मल आहे, रिएक्शन कशी आहे? पहा, फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस, याच्यात काय डाऊट आहे कोणाला? नक्की. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस. रिएक्शन कशी आहे म्हणजे टेम्परेचर काय सिस्टीमचं? टेम्परेचर काय सिस्टीमचं म्हणजे मला सांगा, जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे मग त्याची एनर्जी बदलेल का? एनर्जी बदलेल का? मगाशी गॅसची एनर्जी आपण पाहिलं वाढली कधी? हिटिंग केल्यावर, किंवा कधी? वर्क डन केल्यावर. पण आपण काय म्हणतो? टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं आहे? जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर इंटरनल एनर्जी त्याची बदलेल का? इंटरनल एनर्जी जी आहे तीच राहणार. म्हणजे डेल्टा यू इक्वल टू काय येणार? जर डेल्टा यू इक्वल टू 0 मी टाकलं तर काय येईल पहा? 0 इज इक्वल टू क्यू प्लस देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय येईल? मायनस. किंवा ऑर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. काय केलं मी? फक्त डब्ल्यू ला तिकडे शिफ्ट केलं. डब्ल्यू इकडे पॉझिटिव्ह, इकडे आला तर निगेटिव्ह. किंवा क्यू ला केलं, डब्ल्यू तिथंच ठेवला, क्यू ला केलं, क्यू इकडे पॉझिटिव्ह, इकडे आला तर काय डाऊट? काय डाऊट? सेम सायक्लिक प्रोसेस साठी एनर्जी वाढली 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 आणि पुन्हा तिथेच आली. दॅट इज क्यू इक्वल टू 0. चेंज झाला का? काय नाही झालं. दॅट इज क्यू इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू 0. ह्याच्यात काय डाऊट? नेक्स्ट काय तुमची प्रोसेस सांगा? आयसोकोरिक प्रोसेस काय? चेंज इन व्हॉल्यूम काय असतो तुमचा? डेल्टा व्ही इक्वल टू काय असतो तुमचा? 0. आता पहा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस इन ब्रॅकेट मायनस पी गॅस इंटू डेल्टा व्ही. पण याची व्हॅल्यू किती आहे? 0 इंटू पी गॅस 0. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार तुमचा? डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार? आणि ही क्यू कशामुळे? ड्यू टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणून मी त्याला क्यू व्ही म्हणतो. काय म्हणतो त्याला मी? काय म्हणतो त्याला मी? आणि क्यू व्ही म्हणजेच काय? हीट एक्सचेंज ड्यू टू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके. डेल्टा यू इज इक्वल टू काय आला? क्यू. बरोबर. आणि हे काय तुमचं? हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट. एनी डाऊट? नक्की? पुढे एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं? क्यू इक्वल टू काय असतो तुमचा? जर क्यू इक्वल टू 0 आहे पहा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजेच काय? डेल्टा यू इज इक्वल टू कोणत्या रिएक्शन साठी? कोणत्या प्रोसेस साठी? एडियाबॅटिक प्रोसेस साठी. कोणत्या प्रोसेस साठी? जो चेंज इन हीट एक्सचेंज काय तुमचा? कॉन्स्टंट आहे. म्हणजे जेवढी काय तुमची इंटरनल एनर्जी चेंज होईल ती कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ वर्क डन. बिकॉज ऑफ झोपली काय एडी? कशामुळे असणार आहे? कशामुळे असणार आहे? वर्क डन मुळे असणार आहे. कशामुळे असणार? बिकॉज ऑफ वर्क डन. ठीक आहे, सवय त्याला. नेक्स्ट काय आपल्याकडे? आयसोबॅरिक प्रोसेस. नेक्स्ट काय आपल्याकडे? आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये चेंज इन प्रेशर काय असतं तुमचं? दॅट इज प्रेशर इक्वल टू काय असतो तुमचा? कॉन्स्टंट असतं. प्रेशर काय असतं तुमचं? चेंज इन प्रेशर 0 असतो. म्हणजे प्रेशर काय असतं तुमचं? कॉन्स्टंट असतं. बरोबर. आता फॉर्म्युला पहा, क्यू प्लस डब्ल्यू. क्यू प्लस, याच्यात काय डाऊट? नक्की? ह्या डब्ल्यू इकडे पॉझिटिव्ह, इकडे शिफ्ट केला तर इथं काय राहिला? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. काय डाऊट? नक्की? आणि ही जी हीट एक्सचेंज झाली ती कधी झालेली? ऍट कॉन्स्टंट.
काय डाऊट? अहो काय डाऊट? कळतंय का? हीट एक्सचेंज ती कशावरती डिपेंड आहे? इंटरनल एनर्जी मायनस वर्क डन, मायनस वर्क डन. हा लिहून घ्या बरं. हा जे आहे यालाच आपण पुढे एन्थाल्पी असं म्हणणार आहे, येणार आहे आपल्याकडे. त्यामुळे हे लागेल, म्हणजे ते विचारेल कुठून आणलं. विचारू का नको? विचारा विचारा, काही विचारा. लिखी झालं का? कुठे मायनस? कुठे तुझं? तो मल्टिप्लाय दिसतो. आता ही काय? हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. इथं लिहून घ्या पुढं. हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर लिहा तिथे. हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर लिहून घ्यायचे. 3 वेळेस सांगतोय म्हणजे आहे काहीतरी त्याचं. झालंय का? झालंय का? जायचंय पुढे. नेक्स्ट पहा आता क्वेश्चन आपल्याकडे काय आहे. क्वेश्चन डेल्टा यू इज इक्वल टू 0 फॉर विच प्रोसेस? इंटरनल एनर्जी 0 कधी असते? सायक्लिक प्रोसेस. कोणासाठी असते? सायक्लिक प्रोसेस साठी. आयसोबॅरिक असेल तर? आयसोबॅरिक साठी एक्सप्रेशन काय आहे आपलं? बरोबर, बरोबर का? जर आयसोकोरिक असेल तर QP इज इक्वल टू QV इज इक्वल टू QV इज इक्वल टू एडियाबॅटिक प्रोसेस असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू काय डाऊट? 0 कधी असतो? फॉर सायक्लिक प्रोसेस. कोणत्या प्रोसेस साठी असतो 0? सायक्लिक प्रोसेस साठी. कोणत्या प्रोसेस साठी? सोडवा सोडवा सोडवा. अ सिस्टम इज प्रोव्हाइडेड 50 joules ऑफ हीट. किती हीट प्रोव्हाइड केली आपण? 50 जूल. वर्क डन ऑन अ सिस्टम इज 10 जूल. किती वर्क डन? 10 जूल. द चेंज इन इंटरनल एनर्जी ड्युरिंग द प्रोसेस. जमेल का? जमेल का? काय करणार तुम्ही? चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर्म्युला बोला. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू किती दिलाय तुम्हाला? 50. आणि वर्क डन किती आहे तुमचं? 10. किती आलं? किती आलं? अवघड आहे का? केवढं सोपं आहे? अहो केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. घे. हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू. नक्की का? म्हणजे काय विचारले त्यांनी? क्यू व्ही इक्वल टू. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम काय तुमचं? कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय? आयसो कोरिक प्रोसेस. आयसो. मग पहा बरं आयसोकोरिक प्रोसेस साठी काय असतं? इथेच पाहिलं होतं ना आपण आयसोकोरिक साठी. पहा बरं आयसोकोरिक काय आले? क्यू व्ही इज इक्वल टू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीच्या इक्वल असतो. नक्की. ऑप्शन नंबर ए. कळते. हा जी म्हणजे गिब्स एनर्जी पुढे येणार आहे. आरटी प्रोडक्ट आहे तुमचा गॅस कॉन्स्टंट टेम्परेचर. तर एच म्हणजे एन्थाल्पी. याच्या नंतर लगेच एन्थाल्पीचे आपल्याकडे. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. पुढचं घ्या. नायदर क्यू नॉर डब्ल्यू इज अ स्टेट फंक्शन बट देअर सम इज अ स्टेट फंक्शन. विचारला जातो. आपण आधी पाहिलं होतं की समजा ए आणि बी दोन समजा आपले काय आहेत? पाथ फंक्शन आहे. काय दोघे पण काय आहेत? पाथ फंक्शन. मग तुम्ही जर त्यांची ऍडिशन केली ए प्लस बी तर ती पण काय येते? पाथ फंक्शन असेल. ए मायनस बी काय येते? इंटेन्सिव्ह. काय येते ती? ही सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ही सुद्धा काय येते? एक्सटेन्सिव्ह येते. ही पण काय येते? ए मल्टिप्लाय बाय बी. ही पण काय येते? पण ए डिवायडेड बाय बी काय येणार? म्हणजे पहा समजा आपण असं म्हटलो की क्यू प्लस डब्ल्यू. डब्ल्यू काय तुमचं? वर्क डन. पाथ फंक्शन आहे. काय हे? पाथ फंक्शन. आणि हे पण काय तुमचं? दोघे पण कसे आहेत? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. दोघे पण कसे आहेत? बरोबर. हिटिंगला छोट्या
50 ग्रामला हिट करायचं, 100 ग्रामला हिट करायचं, क्यू काय लागेल, वेगवेगळे. दोघे पण काय आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पण या दोघांची जर सम केली तुम्ही तर ती काय असते, ती येते डेल्टा यू. ती काय येते, इंटरनल एनर्जी. काय येते ती, आणि इंटरनल एनर्जी काय तुमची, बोला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ही काय तुमची, हेच एक एक्सेप्शन आहे आपल्याकडे, की हे जरी दोघे पण तुमचे पाथ फंक्शन असले, क्यू आणि डब्ल्यू दोघे पाथ फंक्शन आहे, त्यांची ऍडिशन सुद्धा पाथ फंक्शनच पाहिजे, पण ती काय येते, काय स्टेट फंक्शन येते. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि स्टेट फंक्शन काय ते, अँड स्टेट फंक्शन. का बरं, डेल्टा यू काय तुमची स्टेट फंक्शन, आणि दोघांची सम केली तर तीच इंटरनल एनर्जी असते, म्हणून त्यांची सम पण काय तुमची स्टेट फंक्शन. त्यांची सम पण काय तुमची स्टेट फंक्शन. काय डाऊट, अहो काय डाऊट, नक्की का, प्रश्न कळालाय, या. 2 moles of zinc it dissolved in HCl at 25 degrees Celsius. Work done in that open vessel is, work done किती असेल तुम्हाला काढायचं. घ्या पटकन, जमतंय का पा, वैभवीताई सोडवा. घ्या पटकन, जमतंय का पा. बक्की काय ते, झालं का, सोडव की मग. किती आलं, काय केलं पहा. झिंक आहे, झिंकची रिएक्शन कोणासोबत केली तुम्ही, HCl. कोणासोबत केली, मेटल आहे झिंक सॉलिड, त्याला आपण पाण्यात घेतले, रिएक्शन केली, काय तयार होईल आपल्याकडे, ZnCl2. कसं, ऍक्वियस. ZnCl2 कसं, मग काय बाहेर पडेल बरं, इथे हायड्रोजन गॅस बाहेर पडेल ना. काय बाहेर पडेल तुमच्याकडे, हायड्रोजन गॅस. काय बाहेर पडेल, तुम्हाला प्रेशर चेंज दिलाय का, कसं सांगितले, रिएक्शन ऍट, म्हणजे प्रेशर काय असेल, कॉन्स्टंट. प्रेशर काय असणार, चेंज इन टेम्परेचर दिलाय का, किती, फक्त टेम्परेचर दिलंय, चेंज इन टेम्परेचर म्हणतोय मी, दिलंय का चेंज इन टेम्परेचर. मग पहा आता आपल्याकडे डब्ल्यू चे फॉर्म्युला पहा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही, विच इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर टी, विच इज इक्वल टू मायनस एन आर डेल्टा टी. कोणता फॉर्म्युला वापरा, एन आर डेल्टा टी. आता आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट दिले त्यांनी, बरोबर, टेम्परेचर दिलेलं आहे 25, आर आपल्याला गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आणि डेल्टा एन आपल्याला रिएक्शन वरनं काढता येणार आहे, येईल का. डेल्टा एन जी म्हणजे काय असतो, चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस मायनस डेल्टा एन जी आर टी, बरोबर. डेल्टा एन ची व्हॅल्यू काढायची, कशाची काढायची, बोला बरं, डेल्टा एन ची व्हॅल्यू काय येईल, पहा. डब्ल्यू फॉर्म्युला काय वापरणार तुम्ही, डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी, बरोबर का. डेल्टा एन काढायचं तुम्हाला, काय काढायचं आहे, डेल्टा एन. हे काय असतं, N2 मायनस N1. N2 म्हणजे काय, मोल्स ऑफ प्रोडक्ट, मोल्स ऑफ नुसते प्रोडक्ट का, गॅसियस प्रोडक्ट, बरोबर. आणि हे काय असणार, मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट, मोल्स ऑफ गॅसियस. मग सांगा बरं, डेल्टा
Ng इज इक्वल टू N2 मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट किती आहेत? किती आहेत हे? एकच फक्त H2. HCl घेणार का? सॉरी ZnCl2 घेणार का? ते कसं आहे? ऍक्वियस आहे. म्हणजे किती झाले? 2. सॉरी काय होणार ते? 1 मायनस रिॲक्टंटचे किती आहेत बरं? कुठे? हे सॉलिड आहे, हे ऍक्वियस आहे का? म्हणजे काय आलं? 0. 1 मायनस 0 म्हणजे डेल्टा Ng किती आला? किती आला? बरोबर. काय डाऊट? याच्यात माझं काहीतरी चुकलंय, काहीतरी राहिलंय. काय वाटतं काय राहिलंय? मी सोडवलंय पण काहीतरी राहिलंय त्याच्यात, अर्धवट आहे. 2 मोल्स ऑफ झिंक. किती मोल झिंक वापरले? किती मोल वापरले? जर मोल्स झिंकचे मी 2 वापरले तर HCl मला आधी 2 लागत होते, आता किती लागतील? किती लागतील आता? 4. हे किती लागतील? 4 लागतील. म्हणजे हे किती मिळणार? 2 मिळणार. आणि H2 2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स काय येईल माझं? 1 मायनस 0 येईल का? 2 मायनस 0 विच इज इक्वल टू 2 मायनस 0 म्हणजे चेंज इन मोल्स किती आला? 2 आला. चेंज इन मोल्स किती आला? आता पहा W इज इक्वल टू डेल्टा N किती आला? सॉरी मायनस किती आला? 2 इंटू R ची व्हॅल्यू. आता पहा जर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्यूल्स मध्ये दिल्यात, R तुम्हाला ज्यूल्स मध्ये वापरायचं, कशात वापरायचं आहे? R जर ज्यूल्स मध्ये वापरायचं असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता 25/3. किती घेऊ शकता? किंवा 8.314. 8. याला डिवाइड करा, तुमचं 8.314 भेटून जाईल. हे सोपं जाईल म्हणून 25/3 घेतलंय. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये दिलेलं असेल सगळ्या गोष्टी, तुम्हाला R सुद्धा लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये, तर तो तुमचा येतो 1/12. किती येतो? किती येतो? काय डाऊट? 25/3. ओके. कशामध्ये? ज्यूल्स मध्ये. आणि हे लिटर पर ATM मध्ये. ठीक आहे. आता पहा मग आपल्याला ज्यूल्स मध्ये काढायचं, समजा कशामध्ये काढायचंय? अवकाशात काढायचंय. ज्यूल्स मध्ये कशामध्ये काढायचंय आपल्याला? W इज इक्वल टू बोला -2 इंटू 25/3 इंटू टेम्परेचर. टेम्परेचरचं स्टँडर्ड स्टेट कोणते असते? स्टँडर्ड युनिट काय टेम्परेचरचं? केल्विन. कोणतं आहे? केल्विन. तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय, डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन करायचंय. करा. डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन करायचंय. आता सगळ्या ऍप्लिकेशन इथून पुढं या. चला जेवढे काय शिकले ना तुम्ही सगळ्या ह्याच्यात लागणार आहे, इन्क्लुडिंग ऑर्गॅनिक. डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन करायचंय. करा. हा लिटर ATM. सॉरी झालं का? काय फॉर्म्युला होता? क्या था फॉर्म्युला? क्या था? किती आले बोला? किती आलं? डिग्री सेल्सिअस दिले. डिग्री सेल्सिअस तर डिग्री केल्विन करायचं. काय करायचं? डिग्री सेल्सिअसचं बावळाट. इकडे लक्ष द्या, इथंच देतो लिहून. पहा डिग्री सेल्सिअस तर डिग्री केल्विन करायचे. डिग्री केल्विन डेल्टा केल्विन झालं. डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273. बावळट.
आता करा 25 डिग्री आहे, किती आहे मग? किती येईल? किती येईल? 298 इंटू 298 पहा, -2 इंटू 25/3 याला मी अप्रॉक्स घेतो 300. किती घेतो मी? 1 जा 100. बोला 25 2 जा 25 इंटू 100 हा 25 इंटू 100 25 म्हणजे फायनल आन्सर किती येईल? 25 2 जा 50 आणि -5000 ज्यूल्स. किलो ज्यूल मध्ये करा बरं. डिवायडेड बाय काय करणार तुम्ही? 1000 डिवायडेड बाय 1000 किंवा मल्टिप्लाय बाय 10⁻². याला जर 1000 ने डिवाइड केलं तर किती येईल? 5 जूल. किती आलं? काय डाऊट? नक्की 100% कळलंय का? आणि समजा लिटर एटीएम मध्ये काढायचं मला तर, लिटर एटीएम मध्ये काढायचं तर काय आर ची व्हॅल्यू किती घ्यायला लागेल? कशाला घेतो बावळा? इथं तर माहिती ना, ज्यूल्स लिटर एटीएम करायला काय करता? थांबा, काय करणार तुम्ही? आहे का नक्की? कळलं का? गरज ते आर ची व्हॅल्यू टाकली तुम्ही तरी सुद्धा येणार आहे. एवढा आर टाका, परत कॅल्क्युलेशन करा, त्यापेक्षा डायरेक्टली हे कन्वर्जन सुद्धा तुम्ही करू शकता. बाळा युनिट वेगळे. तू एक किलोमीटर चालला म्हणजेच 1 मीटर चालला का? 1 किलोमीटर म्हणजे किती झालं? 1000 मीटर झालं ना. मग सारखं आलं का? अंतर सारखंच आहे, पण युनिट चेंज बदलल्यावरती व्हॅल्यू काय होते? न्यूमरिकली काय होते? चेंज होते. काय डाऊट? कळलंय? वर्क डन किती आला आपलं? -5. थांबा, -5 किलो जूल, -5 किलो जूल किंवा -5000 जूल. हे जमेल का? जमेल तुम्हाला? या विच वन ऑफ द फॉलोइंग जेडब्ल्यू मेन्स 2019. हा, खालीलपैकी कोणता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दाखवतो? दाखवत नाही. डज नॉट. ओके, डज नॉट तर डज नॉट. बोला सायक्लिक प्रोसेस साठी काय असतं? डेल्टा यू इज इक्वल टू हे असतं का? क्यू इज इक्वल टू -W. कोणासाठी असतं? कोणासाठी असतं? डब्ल्यू क्यू इज इक्वल टू -W. आयसो थर्मल प्रोसेस साठी. कोणत्यासाठी असतं? दॅट इज सायक्लिक प्रोसेस. आपलं राईट आन्सर कोणतं आहे? जे चुकीचं आहे. जे काय आहे? जे काय आहे? चुकीचं आहे. बोला विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स स्टेटमेंट? वर्क डन इज अ पाथ फंक्शन. काय असतं वर्क डन? बोला वर्क डन काय असतं तुमचं? पाथ फंक्शन. काय असतं वर्क डन तुमचं? पाथ फंक्शन. काय असतं वर्क डन? एन्थाल्पी. नेक्स्ट काय आपल्याकडे? एन्थाल्पी म्हणजे काय रे? हीट चेंज ऍट. जर हीट चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय असेल? एन्थाल्पी. आता पहा, समजा एक रिएक्शन आहे, ए पासून तुम्हाला मिळतोय बी. ए पासून काय मिळतं तुम्हाला? ए पासून काय मिळतं तुम्हाला? याच्यासाठी मी एन्थाल्पी म्हणतो HA. एन्थाल्पी काय म्हणतो मी? एन्थाल्पी काय म्हणतो त्याच्यासाठी? म्हणजे इथे असलेली हीट. कळतंय? आणि त्यानंतर इकडे बी. बी साठी एन्थाल्पी चेंज मी म्हणतो HB. काय म्हणतो मी त्याला? काय म्हणतो त्याला मी? पेन्सिल नाही, HB. ओके, ठीक आहे. नेक्स्ट हीट चेंज द्यायचं मला कॉन्स्टंट प्रेशरला. ठीक आहे, तर पहा यांच्यातलं मी जर एन्थाल्पी चेंज मला द्यायचं, काय द्यायचं मला? तो दाखवणार मी डेल्टा एच ने. कशाने दाखवणार मी? एन्थाल्पी आपण एच ने दाखवतो. ठीक आहे,
इथं वेगळं फक्त वापरलं त्यासाठी. तिकडे आपण क्यूपी म्हणत होतो. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणत होतो तिकडे? क्यूपी म्हणत होतो. ठीक आहे. डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार? एच पी मायनस फायनल मायनस काय डाऊट आणि हेच कशाचे इक्वल आहे आपल्या? क्यूपीच्या इक्वल आहे. कशाचे इक्वल आहे आपल्या? कशाचे इक्वल आहे आपल्या? क्यूपी म्हणजे काय? हीट एक्सचेंजर. अहो हीट एक्सचेंजर नक्की का? काय डाऊट? काय आपल्याकडे? थांबा, चुकलं काय? वेगळा आहे का कुछ? वेगळा आहे, वेगळा. नेक्स्ट पा. आता डेल्टा एच इज इक्वल टू काय असतो आपला? डेल्टा इज इक्वल टू काय असतो आपला? याच्यात काय डाऊट? डेल्टा एच इक्वल टू समजलंय नक्की. डेल्टा एच इक्वल टू आणि क्यूपी ची व्हॅल्यू काय होते? डेल्टा यू. कुठे? डेल्टा यू इक्वल टू काय आलं? डेल्टा पी काय आलं तुमचं? मायनस डब्ल्यू. आहे का? डेल्टा यू मायनस कशासाठी? एन्थॅल्पी साठी. आता मायनस काय घेतला? डब्ल्यू. कारण डब्ल्यू चे काय असतो? मायनस पी एक्सटर्नल पी इंटू डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस थांबा ओके. तुम्ही डब्ल्यू इथे टाकू शकता. ठीक आहे. आणि जनरल जर पाहिलं पहा काय आलं? डेल्टा यू प्लस डब्ल्यू आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असते? मायनस पी इंटू डेल्टा व्ही. बरोबर. म्हणजे काय? डब्ल्यू काय करतोय आपण? प्लस करतोय. ओके. साइन आपण त्या ठिकाणी इग्नोर केलं तर काय होईल? डेल्टा एच इक्वल टू क्यूपी विच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू. आता पी डेल्टा व्ही च्या ऐवजी काय टाकू शकता? एनआरटी डेल्टा टी किंवा मायनस एन जी आरटी मायनस एन जी. काय डाऊट? कसं केलंय? कळलंय? अहो कळलंय का? नक्की का? जर हीट काय झाली? इव्हॉल्व झाली. हीट काय झाली? आता पहा हीट इव्हॉल्व म्हणजे हीट काय झाली आहे तुमची? बाहेर पडली. हीट काय झाली तुमची? म्हणजे ए माझा रिएक्टंट आहे, बी माझा प्रोडक्ट आहे. हीट इव्हॉल्व झाली म्हणजे कोणाची हीट जास्त असेल? रिएक्टंटची का प्रोडक्टची? हीट बाहेर पडली ना. रिएक्शन झाल्यानंतर हीट काय झाली? म्हणजे मी आता काय झालो? मी चिडलेलो होतो. रिएक्शन झाली, माझी हीट बाहेर पडली, मी काय झालो आता? म्हणजे कोणती एनर्जी जास्त होती? आधीची का नंतरची? म्हणजे हीट इव्हॉल्व असली तर डेल्टा रिएक्टंट काय असणार? सॉरी, एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट काय असणार? हीट जर इव्हॉल्व झाली मग इथलं जे काय सबट्रॅक्शन आहे आपलं प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. त्याची व्हॅल्यू काय येईल? व्हॅल्यू काय येईल त्याच्या? काय येईल त्याची व्हॅल्यू? काय येणार व्हॅल्यू? फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की रिएक्टंट जो आहे याची एन्थॅल्पी आपण म्हणूयात 50 आहे. किती आहे? 50 मधली समजा 30 इव्हॉल्व झाली. किती झाली? 30. उरली किती? उरली किती? उरली किती आता? 20. 30 निघून गेली, उरली किती? 20. म्हणजे इथं काय आन्सर येईल बोला बरं? 20 मायनस 50 म्हणजे किती आलं? मायनस काय आलं? साइन किती? काय आलं? साइन काय आलं? साइन डेल्टा एच चं साइन काय आलं तुमचं? निगेटिव्ह आलं. का निगेटिव्ह आलं कळलंय का? अहो का निगेटिव्ह आले कळलं का? नक्की. ठीक आहे. मग काय येणार? डेल्टा एच आपला निगेटिव्ह येणार आणि रिएक्शन कशी असणार? कारण जर निगेटिव्ह साइन आली याचा अर्थ हीट बाहेर पडते. ऑलरेडी इव्हॉल्व म्हणलोय आपण म्हणजे रिएक्शन काय? एक्झोथर्मिक आहे. रिएक्शन काय? एक्झोथर्मिक. इफ हीट इज ऍब्सॉर्ब, हीट काय झाली आता? तर डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येणार? म्हणजे कोणती एनर्जी जास्त असेल? रिएक्टंटची का प्रोडक्टची?
प्रोडक्टची. बरोबर कळतंय नक्की. आणि रिॲक्शन काय असणार तुमची? रिॲक्शन काय असणार तुमची? आपण पाहिलं आत्ताच डेल्टा एच इक्वल टू काय आलता? एच पी मायनस एच आर, एच बी मायनस एच ए आलता ना. दॅट इज इट इज अ काय ते इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड आहे. म्हणून काय ते काय तुमचं ते स्टेट फंक्शन. काय तुमचं ते साईट कस काय मध्ये मध्ये कस काय ते कळत नाही मला. थांबा सगळीकडे आलंय का ते? थांबा एक मिनिट. कृष्णागाव मध्ये लय वाण आहेत. कृष्णागाव युनिट डेल्टा एच म्हणजेच काय आपली एन्थाल्पी. कोणाचं युनिट पाहिजे आपल्याला? एन्थाल्पी. एन्थाल्पी एन्थाल्पीचं युनिट जर पाहिलं तुम्ही, एन्थाल्पी युनिट इज इक्वल टू जूल. युनिट काय त्याचं? युनिट काय त्याचं? जर जूल युनिट आहे याचा अर्थ प्रॉपर्टी कशी आहे? एक्सटेन्सिव्ह. प्रॉपर्टी कशी आहे तुमची? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे जर युनिट काय दिलं असेल. पण जर युनिट तुमचं दिलेलं असेल जूल पर मोल, काय दिलं असेल? जूल पर, तर प्रॉपर्टी कशी होते? प्रॉपर्टी काय ही? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अहो कशी आहे प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कशी आहे? अहो कशी आहे? काय डाऊट? कळाले? अर्थ कळालाय दोघांचा? ओके. हे कसं असेल? जूल असेल तर एक्सटेन्सिव्ह आणि जूल पर मोल असेल तर नक्की. जाऊ का पुढे? 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑलरेडी आपण हिट कॅपॅसिटी काय असतं पाहिलेलं आहे. ती आपण इंडिकेट करतो सी ने. कशाने दाखवतो आपण? सी ने. ऐ पुढं बघ. काय हिट कॅपॅसिटी म्हणजे? एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागलेली हीट म्हणजे काय झाली? म्हणजे काय झाली? काय झाली ती? हीट कॅपॅसिटी. द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ सिस्टीम बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा डिग्रीने वाढवा, केल्विनने वाढा, एकानेच वाढणार आहे. कळतंय नक्की? कळतंय का? 100%. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कशी प्रॉपर्टी आहे? आणि फॉर्म्युला काय पहा, सी इज इक्वल टू, हा डी झालाय डेल्टा इथं, डेल्टा क्यू अपॉन dt. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे ना, मग कसं दाखवणार आपण? डेल्टा. बरोबर. आणि कसं आहे ही? इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. काढून दाखवू का परत? नको दाखवू? ठीक आहे, नाही दाखवत. समजा हे आपला एक कंटेनर आहे. ठीक आहे. काय याच्यामध्ये एक गॅस आपण एनक्लोज केलाय. या गॅसचं टेम्परेचर मी म्हणतो T1 आहे. काय टेम्परेचर? T1 25 डिग्री. मला करायचंय किती? 26 डिग्री सेल्सिअस. हे 25 to 26 जातानी जेवढी काय मला हीट लागली ती काय असणार माझी? सी. पुढे बघ काय असणार ती माझी? सी असणार. काय असणार ती माझी? सी असणार. कळलंय का? ओके. सी म्हणजे काय? हीट कॅपॅसिटी. सी म्हणजे काय? हीट कॅपॅसिटी. तुम्हाला वाटतंय ते नाही? आर्यन कळलंय? अरे कळलं का? नक्की. काय? हीट कॅपॅसिटी. काय कळलं तुला? हीट कॅपॅसिटी. माईक चालू आहे, बोललो असतो आता पुढचं अजून. माझ्याकडे आहे एक, बोलू का? नेक्स्ट काय आपल्याकडे? हा लिहिलंय आम्ही. हीट कॅपॅसिटी काय लिहिलं ना आपण? आता पहा, हीट कॅपॅसिटी कशी आहे तुमची? पाथ फंक्शन आहे. कशी आहे तुमची सर? पाथ फंक्शन कशी? दोन प्रकारचे हीट कॅपॅसिटी येऊ शकतात. एकदा तुम्ही एखाद्या गॅसला हीट करता ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऍट कॉन्स्टंट, त्यावेळेस आलेली हीट कॅपॅसिटी आपण दाखवतो CV ने. कशाने दाखवतो आपण? आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर जर केलं तर त्याला काय म्हणणार आपण? आणि CP आणि CV या दोघांच्या व्हॅल्यू काय येतात? वेगवेगळ्या. दोघांच्या व्हॅल्यू काय येतात? कॅल्क्युलेशन केलं आपण तर हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत?
वेगवेगळा. जर व्हॅल्यू वेगवेगळ्या आल्यात याचा अर्थ ते कशावरती डिपेंड आहेत, पाथवरती डिपेंड. कशावरती डिपेंड आहे, देअरफॉर इट इज अ पाथ फंक्शन. म्हणून ते काय आहे तुमचं, काय आहे ते पाथ फंक्शन. कळतंय, कळतंय का नक्की. व्हॉल्यूम चेंज केल्यावरती वेगळे व्हॅल्यू, प्रेशर चेंज केल्यावरती कॉन्स्टंट ठेवल्यावरती वेगळे व्हॅल्यू, म्हणून काय ते पाथ फंक्शन आहे. जर एकच व्हॅल्यू आली असती तर स्टेट फंक्शन, एकच व्हॅल्यू आली असते तर स्टेट फंक्शन, पण दोन येतात म्हणून काय. नेक्स्ट काय, मोलार हीट कॅपॅसिटी कशाने दाखवतो आपण, सीएम ने. कशाने दाखवतो आपण, सीएम ने. उलट पाहिजे का. ओके, अमाउंट ऑफ हीट, अमाउंट ऑफ हीट, अरे सीएम चीफ मिनिस्टर. गाणं अनाथांचं. पा molar heat capacity, the amount of heat required to raise the temperature of 1 mole of gas by 1 degree Celsius. आता किती डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवायचं आपल्याला, 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं. किती डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं, इकडे कितीने वाढवले, फक्त इथं फरक काय रे, एका मोलचं वाढवायचं. तिकडं मोल्स आपल्याला माहिती, किती पण मोल्स असू शकतात, जेवढे मोल्स आहेत तेवढंच वाढवायला लागलेली कॅपॅसिटी, एका मोलचं वाढवायला लागलेली कॅपॅसिटी मोलार हीट कॅपॅसिटी. काय म्हणणार त्याला आपण, काय म्हणणार त्याला आपण, दॅट इज डिनोटेड बाय सीएम. कशाने दाखवतो आपण ते, कशाने दाखवतो आपण, आर्यन कशाने दाखवतो आपण, सीएम. ठीक आहे, आणि पा एक्सप्लेन करायची गरज आहे का. समजा हा माझा ह्याच्यामध्ये मी कंटेनर, याच्यामध्ये मी गॅस घेतला. आता गॅस किती घेतलाय मी, 1 मोल गॅस किती घेतलाय. याचं इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर, याला इथून इथे जेवढी काय हीट द्यायला लागेल ती काय झाली माझी, काय झाली माझी. घेतलाय किती गॅस, घेतलाय किती गॅस, फॉर्म्युला काय येईल पा, सीएम इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन, सेम फॉर्म्युला, फक्त कशासाठी काढतो आपण, मोल साठी, एका मोल साठी. कशासाठी काढतोय आपण, एका मोल साठी. कशासाठी काढतोय, एका मोल साठी. नेक्स्ट पा, रिलेशनशिप बिटवीन सी अँड, हे रिपीट झालं का, हो द्या ना, व्हायचं चालायचं आयुष्य आहे, कधी कधी गोष्टी येतात परत. अर्धी सुनाय म्हणूनच करतोय वेड्या. ठीक आहे, आता रिलेशनशिप बिटवीन सी अँड, ओके, सी आणि एम मध्ये काय रिलेशन आहे आपल्याला पाहायचं. समजा मी एक कंटेनर घेतलाय, थांबा कंटेनर घेऊ द्या, घेतला का. याच्यामध्ये मी गॅस भरलाय, समजा फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की 10 मोल्स. किती भरलाय मी, किती भरलाय मी, 10 मोल्स, 30 डिग्री सेल्सिअस. आणि T2 काय तुमचं 31 डिग्री. इथून इथे लागलेली हीट किती, किती हीट कॅपॅसिटी. आणि फॉर्म्युला काय, C इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन, आणि किती मोल साठी बरं हे, बरोबर का, कळतंय. आता पहा, याच्यातलं मी काय केलं, 1 मोल काढून घेतलं. काय घेतलं मी, किती मोल काढलं, काय काढलं मी, 1 मोल. टेम्परेचर याचं होतं 30, करायचंय मला 31, करायचंय मला 30. इथे लागलेली हीट, मोलार हीट, सीएम इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन, दोघांमध्ये काय फरक आहे, मोल्सचा. काय फरक आहे,
कशाचा फरक आहे? मग मी फायनली असं म्हणू शकतो का? की सी म्हणलो इज इक्वल टू एन म्हणजे काय? इंटू सी इज इक्वल टू कॅपॅसिटी. एन इज इक्वल टू नंबर ऑफ सी. एम इज इक्वल टू मन एकनाथ शिंदे. हो हो, आमच्यासाठी तोच आहे. हा बोला. सीएम इक्वल टू काय काय काय? मोलार हीट. आणि हे काय तुमचं रिलेशनशिप कोणामध्ये? सी आणि काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? जायचंय पुढे? काय आपल्याकडे क्वेश्चन? 0.5 moles of gas A and X moles of gas B exert a pressure of 200 Pascal in a container volume 100 meter cube at 100 degrees Kelvin, 1000 degree Kelvin. Given R is a gas constant in joule per mole. Gas constant काय तुमचा? R. X is X काढायचं तुम्हाला. ऑप्शन नाही दिले का? क्वेश्चन थांब बघू दे मला. छोड़िए नहीं, ये होमवर्क है आपका आज का, टेंशन मत लो. ब्रेक के बाद देखेंगे हम. पा बरं काय येते. युनिट देऊ का? ऑप्शन पा. 2R upon 4 minus R. 4 minus R upon 2R. थर्ड ऑप्शन आहे 4 plus R upon 2R. आणि 2R upon 4 plus R. पा बरं येते का? क्वेश्चन चेक करतो तरी. 0.5 moles of gas A and X moles of gas B exert a pressure of 200 Pascal. बरोबर आहे का? In a container of volume 10 meter cube. 10 आहे बरं का, 100 नाही, 10 आहे. At 1000 degree Kelvin, given R is a gas constant in joule per mole. X तुम्हाला काढायचा आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस काय काढायचं तुम्हाला? बी काढायचं. बरोबर. बी चे नंबर ऑफ मोल्स काढायचे. एक्स मोल दिलेत ना, एक्स ची व्हॅल्यू किती येईल ते तुम्हाला काढायचं. अहो एक्स ची व्हॅल्यू किती येईल ते काढायचं आहे तुम्हाला. जमेल का? ट्राय करा. नाही जमलं मला ठेवलंय त्यासाठी, आहे का नाही? नाही जमलं तर आपण उद्याच्या भागात पाहणारच आहोत याला. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? 100% चालतंय. हीट कॅपॅसिटी आज आपण पाहिलेला आहे. उद्या ताना आजचे झालेले सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित परत एकदा सोडून यायचे. आता तुम्ही जरी म्हटले असेल की आम्ही प्रिंट काढतो, तरी प्रश्न मात्र तुम्ही सोडवणार आहात. डीपीपी तुम्हाला आजची येऊन जाईल. स्कॅन करा, लेक्चरची पीडीएफ भेटेल. चालते. बाकीचं आपण उद्या बघूया.